रामकृष्ण हरिमाऊली. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय ध्यातो मुनींद्र्या समागत्य तिष्ठम रमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगाच्या भक्तीसाठी असूसलेल्या वारकऱ्यांची वारी, वारकऱ्यांचा मेळा, वारकऱ्यांचा समुद्र आता पुन्हा एकदा पंढरीच्या दिशेने निघालाय. लोक म्हणतात वारी हा भक्तीचा मार्ग असतो. नाही, वारी हाच मार्ग आहे पंढरीच्या पांडुरंगाकडे जाण्याचा. मंडळी, पांडुरंगाचं रूपच विलक्षण आहे आणि त्याच विलक्षण रूपाची ओढ सगळ्या भारताला लागलेली आहे. हे वेगळंच दैवत आहे हो. आम्ही नेहमी देवांचं उदाहरण किंवा देवांचं वर्णन असं ऐकत आलो. काशाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलू पद्मकरेण शंखम चक्रम गदाभूषित भूषणाद्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. 4 हातांचा, एका हातात चक्र आहे, एका हातात शंख आहे, एका हातात दंड आहे, एका हातात पद्म आहे. अशा वेगवेगळ्या हातामध्ये वेगवेगळ्या वस्तू घेऊन काशाय वस्त्र परिधान केलेल्या तेजपुंज परमेश्वराची नेहमीच आराधना करणारे आम्ही पंढरीच्या पांडुरंगाचं हे रूप मात्र सावळं, सुंदर, सगुण, सोजिरं दिसतं. या रूपाचं वैशिष्ट्य असं आहे की तो 4 हातवाला नाही आहे, त्याला 2च हात आहेत आणि दोन्हीही हात आपल्या कटीवर ठेवलेले आहेत. अहो, शस्त्रांचा विषयच नाही. विष्णूचं वाहन गरुड आहे म्हणतात, ब्रह्मदेवाचं वाहन कमळ आहे म्हणतात, अजून कोणकोणत्या देवाची कोणकोणती वाहनं, महादेवाचं वाहन नंदी आहे म्हणतात. पण या पांडुरंगाला आपलं वाहनच नाही. पुंडलिकानं एक वीट फेकली आणि त्या विटेवरती दोन्ही हात आपल्या कटेवर ठेवून निशस्त्र अवस्थेतला हा पांडुरंग आस्तागायत उभा आहे. या पांडुरंगानं किती वाद सोडवले हो, किती वाद संपवले, कितीतरी वाद संपवले. शस्त्रच नाही आहे, वादाचा प्रश्नच येत नाही. शैव वैष्णव हा वाद संपवून टाकला. पांडुरंग विष्णूचं रूप असेल तर याच विष्णूनं मस्तकी मुकुटामध्ये शिवलिंग धारण केलेलं आहे. हरिहरा भेद करुणय वाद ही शिकवण देणारी पांडुरंगाची ही मूर्ती हरी आणि हराच्या मधला भेद संपवून टाकते. राम ज्याचा ईश्वर की रामाचा ईश्वर, त्यात हरिहराचा वाद करत आम्ही नेहमीच वाद घालत बसलो. पण या पांडुरंगानं हा हरिहराच्या मधला वाद देखील संपवून टाकला, ज्यानं शिवलिंगालाच आपल्या मस्तकी धारण करून टाकलं. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? काय सुंदर प्रश्न आहे ना. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? अहो, एकीकडं तुलसीदास सगुण भक्ती करतात उत्तरेमध्ये, तर कबीराची निर्गुण भक्ती आहे. कुणी सगुण साकार रूपाची आराधना करतं, तर कुणी निर्गुण निराकार रूपाची आराधना करतं. या पांडुरंगानं हा सगुण निर्गुणाचा वाद देखील सोडवून टाकला. तो सगुणही आहे, साकारही आहे, निर्गुणही आहे, निराकारही आहे. जसा हवा तसा बघून घ्या, जसा हवा तसा. शस्त्रच नाही तो, हा निशस्त्र योद्धा आहे आणि या योद्ध्यानं लढलेलं युद्ध कोणत्याही रक्ताशिवाय, कोणत्याही संहाराशिवाय पूर्ण होत. किती प्रश्न मिटवलेत ना पंढरीच्या पांडुरंगानं. 800 वर्षापासून चालत आलेली ही वारी, 800 वर्षापासून चालत आलेली ही वारी काय काय संपवते बघा. या वारीचा व्रत कोणतं? या वारीचा एकमेव नियम कोणता? एकादशीचं व्रत. महिन्यात 2 एकादशी येतात, त्या करायच्या. देवशयनी, प्रबोधनी या 2च एकादशींचं व्रत आणि द्वादशीचं पारणं सोडायचं. बाकी सगळी व्रतवैकल्य संपली हो. कोणत्याही व्रतवैकल्याची गरज उरत नाही, कोणत्याही. आणि काय सुंदर सांगितलंय हो. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. काय व्रतवैकल्याची गरज आहे मला सांगा? कोणत्याही व्रतवैकल्याची, तपश्चर्येची, अनुष्ठानाची, अशा कोणत्याच प्रकाराची गरज नाही. हरिमुखे म्हणा. रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र
आम्हा सगळ्यांनाच पावन करून जातो. देवाच्या दारामध्ये क्षणभर बसल्यावरती मुक्तीचे चारही द्वार उघडतात, एवढी त्या पंढरीच्या पांडुरंगाची महती. व्रतवैकल्य संपवून टाकले. नाहीच राहिली हो व्रतवैकल्य कुठे. काही गरजच उरत नाही ते करण्याची. बस त्याच्या ठाई चित्त लागलं पाहिजे, एवढीच एक धारणा. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून वारीतून लोक येतात आणि त्याच्या कळसाचं दर्शन करून तृप्त होतात, समाधानी होतात. काय विलक्षण आहे ना हे. कोणत्याही व्रतवैकल्याची गरज नाही. मन नावाचे, चित्त नावाची, आत्मा नावाची गोष्ट त्याच्या ठाई अर्पण करावी आणि संपलं. अहो तिथे भारंभार दान देण्याची पण गरज नाही. 2 हस्तक आणि 1 मस्तक पांडुरंगाच्या चरणी वाहिलं की संपलं काम. 2 हात जोडावीत, विनम्रपणे पांडुरंगाला नमस्कार करावा आणि दर्शन करताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळाव्यात, काळ्या सावळ्या शिव्या द्याव्यात आणि त्याच्या दर्शनाने मन तृप्त होऊन जावं. एवढा साधा, पटकन सापडणारा आणि पटकन अनुभूती देणारा हा देव. न नवस, न सायास, न व्रत, न वैकल्य. ऐकलंय कधी पंढरीच्या पांडुरंगाला नवस बोलल्याचं? देवा माझं भलं कर, मी तुला अमुक देईन. देवा माझं असं कर, मी तुला तमुक देईन. काही द्यायची गरज नाही. आणि खरं सांगू, पंढरीच्या पांडुरंगाला काही मागायचीही गरज नाही. तुम्ही गेलात, त्याच्या ठाई लीन झालात की सगळ्या चित्तवृत्ती शुद्ध होऊन जातात. मनातला मोह संपतो, मनातल्या सगळ्या भावना संपतात. बस त्याचा आणि त्याचाच ध्यास लागू लागतो. सोहळं किती कडक होतं हो आमचं, किती कडक सोहळं. ते सोहळं संपून गेलं. धूत वस्त्राची पूजा पांडुरंगाला चालते. सोहळं गेलं, मात्र शुचिता आली, शुद्धता आली. आणि ती शुद्धता केवळ वस्त्रांची नाही आहे, केवळ वस्त्रांची नाही आहे, ती मनाची आहे. मन शुद्ध करून, मनात कोणताही विकार न ठेवता पांडुरंगाच्या चरणी लीन झालात, तर कोणत्याही सोहळ्याची गरज तुम्हाला वाटत नाही. या भागवत धर्मानं काय केलं असेल माहित आहे? शैव वैष्णवाचा वाद संपवला, व्रतवैकल्याची गरज संपवली, सोहळं नावाचा प्रकार तर संपवूनच टाकला. धूत वस्त्रांनी, स्वच्छ मनाने शुचिता घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती पांडुरंगाला तेवढ्याच जवळचा. जातीभेद संपवले हो, जातीभेद संपवले. चोखा असो की नरहरी असो, नामदेव असो की ज्ञानदेव असो, एकनाथ असो की तुकाराम असो, सगळ्यांचा पांडुरंग सारखाच. सगळ्यांना सारखाच पांडुरंग भेटतो आणि सगळ्यांवरती सारखीच कृपा करतो. हा जातीभेद देखील या पांडुरंगानं संपवून टाकला. जातीभेद संपवण्याची चळवळ अलीकडच्या काळात आली म्हणे, पण त्या काळापासून समाजाने त्रास देऊन सुद्धा ही शुचिता सांभाळणाऱ्या भक्तांना पांडुरंग भेटतोच, हे पांडुरंगाने पुन्हा पुन्हा दाखवून दिलाय. मंडळी, मांसाहार हा आणखी एक विषय जो या भागवत धर्माने संपवून टाकला. आता काही जण म्हणतात की काय फरक पडतो, आहार कोणताही असो, पोटाची क्षुधा, भूक मिटवण्यासाठी आहार महत्वाचा आहे आणि त्याचा विचारच करायला नको. मुळात खरं सांगू, आहार ही पद्धत गरजेप्रमाणे निर्माण झालेली आहे. अहो आपल्याकडं शेती मुबलक आहे, शेतीत पिकणारं धान्य मुबलक आहे आणि या मुबलक पिकणाऱ्या धान्यालाच खाऊन माणसं जगू शकतात. हे साधं सरळ तत्व असताना पुन्हा वेगळा मांसाहार करण्याची गरज काय? ज्या आखाती देशात किंवा पाश्चिमात्य देशामध्ये शेतीची सुबत्ता नव्हती, तिथे धान्य नसल्यामुळे नवं अन्न तयार करणं आणि मांसाहार करणं आवश्यक होतं. त्यामुळे तिथली माणसं ते करत होती. इथे मुबलक धान्य असल्यामुळं वेगळ्या अशा मांसाहाराची गरजच नव्हती. आणि हेच तत्व वारकरी संप्रदायाने सांभाळलं. मांसाहार करणारा वारकरी नसतो आणि त्यामुळे वारकरी असलेला प्रत्येक जण मांसाहारापासून दूर गेला. हेच सूत्र भागवत धर्माने, वारकरी संप्रदायाने आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाने आम्हाला दिलंय. आणखी एक महत्वाची गोष्ट दिली आहे मंडळी.
आणखी एक महत्वाची गोष्ट, हिंदू धर्म पद्धतीमध्ये गुरु परंपरा होती. हा याचा गुरु, तो त्याचा गुरु, तो त्याचा गुरु, अशी गुरूंची परंपरा चालत आलेली होती. पण वारकरी संप्रदायामध्ये ही गुरु परंपराच नाही आहे, अजिबात नाहीये. ती संपवली, तिला छेद दिला वारकरी संप्रदायानं. एकमेका लागतील पायी रे, कोणीही कोणासाठी आदरणीय. जो जो म्हणून भेटेल, जो जो भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. प्रत्येकात थेट परमेश्वरच पाहिल्यामुळं गुरु परंपरा देखील या वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला आढळत नाही. एकमेकांच्या पायाला माऊली माऊली म्हणून स्पर्श करणारे हे सगळे तुम्हाला या गुरु परंपरेतले इथे दिसणार नाही. हा सगळा बदल या वारकरी संप्रदायानं वर्षानुवर्षापासून करत आलेला आहे आणि तोच बदल आजतागायत चालू आहे. हा पहिला देव आहे, पंढरीचा पांडुरंग, जो दिसतो पुरुष रूपात पण त्याला बोलवताना मात्र विठू माऊली म्हटलं जातं. हा पहिला देव आहे ज्याला पुरुष असूनही माऊलीची उपाधी दिली गेली आहे. उपाधी कसली हो? माऊलीच समजलाय. त्याच्या समोर उभं राहून त्याला माऊली म्हणत, आईप्रमाणे समजत, एक बाळ, छोट बाळ लढीवाळ हाका आपल्या पंढरीच्या पांडुरंगाला मारत असतं. लढीवाळ आपल्या हाका, गरजा, आवश्यकता पांडुरंगाजवळ सांगत असतं आणि पांडुरंग ही त्या हाकांना ओ देत आपल्या पुत्रांच्या गरजा पूर्ण करत असतं, इच्छा पूर्ण करत असतं. तुका म्हणे आम्ही केली जे लढीवाळी, पुरवावी अळी माय बापे. आणि अळी काय आहे बघाव, काय हट्ट आहे. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाचावले म्हण लागिलेसी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. बघा काय सुंदर आहे. पंढरीचा पांडुरंग माझ्या समोर उभा आहे आणि त्याच्याकडून मागणी कोणती मागायची आहे? देवा मला चांगलं कर, माझी संपत्ती दे, मुलं बाळ सुखात राहू दे, मुलं बाळ होऊ दे, असलं काही मागायचं नाहीये. तुका म्हणे आम्ही केली जे लढीवाळी, पुरवावी अळी माय बापे. आणि काय? दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. इथे लालसा सुद्धा आहे. लाचावले मन लागिलेसी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. इतकी लालसा आहे की याची गोडीच इतकी विलक्षण आहे की ती सोडावी असं वाटत नाही, इतका तो गोडवा त्याच्या रूपाचा भरलेला आहे. म्हणजे स्वार्थही नाही. संपत्ती पाहिजे, मुलं पाहिजेत, संपत्ती टिकली पाहिजे, राज्य पाहिजे, सुख पाहिजेत, असलं काही नाही. तू दिसलास की काम संपलं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, एवढंच आहे बस, बाकी काही नको आहे. या रूपाची गोडी इतकी विलक्षण आहे की त्याच्या पलीकडचा विचार कोणताही करावा वाटत नाही. आणि हेच तर या पांडुरंगाच्या विलक्षण रूपाचं महात्म्य आहे. सगळी देव हाती शस्त्र घेऊन आहेत आणि हा निशस्त्र अवस्थेत आपले दोन्ही हात कटीवर ठेवून आपल्या भक्तांचं रक्षण करतोय, एकही शस्त्र न चालवता. ना गदा चालवतोय, ना बाण चालवतोय, ना चक्र चालवतोय, काहीही चालवत नाही. आणि तरीही तो आपल्या भक्तांना भवसागरातून पलीकडे घेऊन जातोय, भवसागराच्या पलीकडे घेऊन जातोय. आणि बघा हो, जात पात हा कोणताही भेद तो पाळत नाही, कोणताही भेद पाळत नाही. म्हणूनच या पांडुरंगाची विलक्षण गोडी आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना लागली आहे. करोडो करोडो लोक, अगदी कर्नाटकातून सुद्धा कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू म्हणत लोक येत असतात. आजूबाजूच्या अनेक प्रांतातून लोक येत असतात. करोडो लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेला हा विठ्ठल, जे करोडो लोकांच्या हृदयात स्थान विठ्ठलाचं आहे आणि विठ्ठलाच्या हृदयात करोडो लोकांचं स्थान आहे. इतका हा विठ्ठल आमच्या सगळ्यांच्या आवडीचा बनलेला आहे आणि त्याच्या भेटीसाठीची वारी आता निघाली आहे. आता त्याला भेटण्यासाठी असूसलेली पावलं मैलोन मैलाचं अंतर तुडवत पायाने निघणार आहेत. एका ठिकाणाहून निघणार आहेत म्हणजे फक्त आपण जाणतो देहू आणि आळंदीच, पण मुक्ताई नगरहून निघाली आहे. तिकडे मध्य प्रदेशच्या कोपऱ्यातून गजानन महाराज त्यांची ही पालखी आहे. सगळ्या संतांच्या पालख्या आता निघाल्यात आणि त्या पंढरीच्या वाटेवर आहेत. जेव्हा एवढी असंख्य मंडळी पंढरीच्या वाटेवर त्याचं ध्यान करत निघालेली आहे, तेव्हा आपलंही कर्तव्य बनतंच की त्या वारीत सहभागी होण्याचं.
प्रत्यक्षात नाही पण शब्दांची वारी तरी आपण करू शकतो आणि त्या लोकांच्या सोबत असल्याची अनुभूती घेऊ शकतो. याच निशस्त्र विठ्ठलाची पूजा आपण आपल्या वैखरीनं मांडूया. तुम्हाला आवडत असेल तर या शब्दांच्या वारीत आपणही रोज सकाळी सहभागी व्हावं एवढीच विनंती करण्यासाठी हा भाग केला आहे. उद्यापासून या वारीच्या रोजच्याच भागाला मी मांडणार आहे. उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा उद्या सकाळी ते एकादशी पर्यंत आपण या वारीची मांडणी करणार आहोत. मागच्या वेळेलाही आपला प्रतिसाद उदंड होता माऊली. याही वेळेला तसा प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे. मागच्या वेळेसच्या पेक्षा काही वेगळे विषय घेऊन वारी आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. रामकृष्ण हरी.